थँक्यू. अगदी पारंपरिक कोळी गाणं आणि गेल्या कित्येक वर्षामध्ये ज्या गाण्यानं नेहमीच प्रत्येकाच्या मनावरती भुरळ पडले आणि आपोआप आपले पाय थिरकतात. ज्यावेळेला हे गाणं वाजलं जातं ना त्यावेळेला प्रत्येकाचे पाय आपोआप ते डान्स करायला लागतात. असं हे गाणं, कारण त्याचे रिमिक्स, त्याचे बोल, संगीत सर्व काही असे आहेत ना की कितीतरी वर्ष झालं या गाण्याला तरी अजूनही असं वाटतं की ताजं तवानं हे गाणं आहे. जसं क्रिकेटचा खेळ देखील आहेत. तुम्ही किती इम्प्रोव्हायझेशन करा, किती फॅन्सी स्ट्रोक करा, काही ट्रेडिशनल स्ट्रोक पारंपरिक खेळ तुम्हाला खेळावा लागतो. जसं चेतननं एक पारंपरिक गोलंदाजी जी केली होती ना चेतननं, अगदी काबिले तारीफ होती. आता तेच चेतन आले आहेत बॅटिंगसाठी. दुसऱ्या बाजूला पवन घरात आहेत. मागचा सामना अगदी आरामात जिंकून ते या टप्प्यावरती आले आहेत. पण आता कठीणवाली लढाई आहे, कारण समोर यशोदा महाराजसारखा गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे आणि चॅम्पियन पुन्हा एकदा चॅम्पियन म्हणण्यासाठी लढा तयार आहे. तर 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस क्वालिफायच्या रेसमध्ये एक पाऊल पुढे टाकणार. हा मॅच जिंकून तेही पुढे जाण्याचा प्रयत्न करणार. मॅचला झाली सुरुवात. पहिला चेंडू अपील झालंय, बरोबर भरपूर लाव एकदम अपील झालंय. उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता. चेतन स्ट्रायकर एंडला पहिला चेंडू बीट झाला. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता. रोनक, दोन असे खेळाडू एकमेकांसमोर आहेत. ते मागच्या सामन्यामध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. हा फुलरलँड डिलिव्हरी होता, स्लॉक केले, चेंडूला पाठवले डीप मिड विकेट रिजन मध्ये. चौकार. फुलरलँड डिलिव्हरी थँक्यू. फुलरलँड डिलिव्हरी आणि फुलरलँड डिलिव्हरीला अगदी गॅपमध्ये खेळलं. आले की क्षेत्ररक्षक होती ती, पण त्या मधला जो अंतर होतं बिल्कुल बीच के फासले को चीरती हुई गेंद बॉल लाइन के बाहर. अगदी मधलं अंतर कापा चेंडू सीमारेषा पार. चौकार. दोन मागच्या सामन्यातले दोन असे खेळाडू एकमेकांसमोर आहेत ज्यांनी अप्रतिम कामगिरी केली. एका बाजूला रोनक, दुसऱ्या बाजूला चेतन. चेतन वर्सेस रोनक, रोनक वर्सेस चेतन. कोण कोणावरती करणार मात? शहाणी मातवाली आहे. आता कव्हरच्या डोक्यावरनं पहिला ऑन साइडला, आता ऑफ साइडला चेंडू चालला. 1 2 3 4 बॅक टू बॅक. दुसरा चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार लगावले. चेतन यांच्या बॅटमधून ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू तर कव्हरच्या डोक्यावरनं या चेंडूला पाठवले सीमारेषा पार. चौकार. अप्रोच महत्वाचा आहे. चेतन यांचा अप्रोच महत्वाचा आहे. भले रोनक प्रमुख गोलंदाज आहेत या टीम मधले, यशोदा महाराज या टीम मधला प्रमुख गोलंदाज आहे, पण त्याच्यावरती आक्रमण केले अगदी अटॅक केलाय. बॅक टू बॅक दोन चौकार. 4-4. आता तो दबावाला अटॅक केलाय, त्याचा दबावाला पंच इशारा करतात. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. एक धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. 9 धावा धापलकावरती आहेत. ज्यावेळेला तुम्ही प्रतिस्पर्ध्याच्या अगदी वर्मावरती बोट ठेवता, प्रतिस्पर्ध्याच्या अचूक गोलंदाजावरती ज्यावेळेला आक्रमण करताना त्याचा परिणाम होतोय, त्याचा प्रभाव जाणवतोय. परिणाम हा इम्पॅक्ट आहे. बऱ्याच वेळेला इम्पॅक्ट प्लेयर येतात, पण त्याच्यापेक्षा इम्पॅक्ट सध्या जाणवतोय. समोर स्ट्रेट डाउन द ग्राउंड, सीधे बल्ले से अगदी समोर. बॅटचा पूर्ण चेहरा दाखवला, बल्ले का पूरा मुंह दिखाया आणि चेंडूला पाठवला लॉंग ऑफ सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. बिलकुल ताल से ताल मिला आणि बॅट अँड बॉल मधला जो सूरताल आहे ना तो सूरतालही जमलाय. त्यावेळेला डीजे वरती बरोबर सूरताल जमतो, बॅट अँड बॉलचा सूरताल जमलाय. आणि त्याच वेळेला पहिलं तर सन्माननीय परशुरामजी आवडे यांचं देखील शुभागमन होतंय. तर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या शिरगाव प्रीमियर लीग मध्ये. आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. ऑफस्टमच्या बाहेर थोडासा टाचेवरती आले होते. फटका
खेळण्यासाठी 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा धापलकावरती 13, 3 चौकार, 4-4-4, 1 व्हाईट बॉल, 2 डॉट बॉल, शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू असणार आहे. टॉप एज लागलाय, क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली झेल सुटलाय. अशा वेळेला ज्यावेळेला बॅटची कडेला लागतो ना, चेंडू फिरत असतो. अशी ऑस्ट्रेलियन पद्धतीने कॅच नाही घ्यायची, इंडियन पद्धतीने घ्यायची. कारण विनायक सांगतात भावा तुला अशा पद्धतीने कॅच घ्यायची होती, कारण चेंडू ज्यावेळेला बॅटला लागतो थोडासा फिरतो, भिंगरी घेतो. हा भिंगरीवाला बॉल होता आणि भिंगरीवाला बॉल कसा सुटलाय, हातातनं झेलही निसटलाय. पहिल्या षटकाचा खेळही संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धापलकावरती 14-14, 1 षटक संपले, स्कोर 14. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावा धापलकडे 14. व्यासपीठावरती काही शुभ सन्मान केले जाईल. या स्पर्धेच्या निमित्तानं आज व्यासपीठावरती उपस्थिती लाभले सन्माननीय परशुरामजी गावडे जे आता उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान अजितजी आहेत उभे उपस्थित आणि त्यांच्या शुभ हस्ते बघितलं तर हा सन्मान दादांचा केला जातोय. टाळ्यांचा गजर एकदा उद्या करणं. आज महत्त्वाचा वेळ परशुराम दादा यांनी या स्पर्धेसाठी देखील दिल्या, करणं वेळ महत्त्वाचा असतो, टाईम महत्त्वाचा असतं आणि तो वेळ आज दादा आपण या स्पर्धेसाठी दिलाय. परशुरामजी गावडे यांचा हा सन्मान मायेची उबदार अशी ही शाल आणि त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण आता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले हे सन्मान चिन्ह देऊन हा दादांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे या शिरगा प्रीमियर लीग मध्ये. आपलं मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत. दुसरा षटक हाताळण्यासाठी घनश्याम भोईर. पहिला चेंडू पडला, लेग स्टंपच्या बाहेर गेला. पण जर थोडेसे पाहत होते त्यानंतर त्यांनी निरीक्षण केलं आणि आपलं मत नोंदवलं. अर्थात व्हाईट बॉलचा इशारा होतोय. 15 धावा धापलकावरती येत असताना मागच्या वर्षाचा असा खेळाडू, तो प्रत्येक सामन्यामध्ये गेम चेंजर खेळाडू ठरला होता. आणि घनश्याम भोईर आहेत. स्ट्रायकर याला चेतन, ज्या चेतननं अगदी चैतन्य निर्माण केले. चेतन वेगात बदल केला होता मागच्या वर्षी. घनश्याम भोईर कमाल केली होती, आजही कमाल करतात, धमाल करतात. विकेट चेतन डिपार्ट्स. बघा, ताल से ताल मिळला तसा तार आणि तार मिळले तर थोडेसे वीज येते, तसा ताल से ताल मिळला मसूर ताल आणि त्यानंतर मजा येते. चेंडूच्या वेगात बदल केला होता. बॅकअप द हँड चेंडू हाताला गेला होता आणि तो चेंडू खेळताना कदाचित थोडेसे कमी पडले, रीड करताना कमी पडले चेतन. अनुभव थोडासा कदाचित कमी पडला. अशा वेळेला एक्सपिरियन्स मॅटर करतो अशा सामन्यामध्ये खेळत असताना. हा विनिंगवाला खेळ आहे. तर इथे एक सामना जिंकायचा आहे, थोडासा रिलॅक्स व्हायचं आहे, दुपारी जेवायचं आहे, आराम करायचा आणि मग यायचं आहे. त्याच्यामुळे हा सामना महत्त्वाचा आहे. हा तुम्हाला कदाचित रिलॅक्स करू शकतो. फक्त रिलॅक्स मॅचच्या दरम्यान होऊ नका, तुम्ही इझी घेऊ नका, थोडंसं बिझी राहा. न्यू बॅट्समन विकास. ऑफस्टमच्या बराच बाहेर आहे, पाठीमागे आहे. विनायक यांचा उत्साह देखील जबरदस्त आहे आणि काही जण सांगतात की त्यांची एनर्जी लेवल एवढी आहे की बाबा त्यांचा उत्साह काही करा, त्यांच्याकडनं उधार घ्यावा की काय, इतका एनर्जी लेवल देखील आहेत. आणि त्यांची ती एनर्जी आहे ना त्या टीममध्ये येते ऑटोमॅटिक. जसा उत्साह त्यांचा बरोबर विकेटच्या मागे आहे ना, तोच उत्साह कदाचित यशोदा महाराज या टीमला एनर्जी देऊन जातो. असे खेळाडू पाहिजे आपल्या टीमला, एन्करेज करणारे, टीमला प्रोत्साहन देणारे, टीमचा उत्साह ऊर्जा वाढवणारे खेळाडू तुमच्या टीममध्ये पाहिजे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, टॅप केले चेंडूला. फिल्डिंग बघा पुन्हा एकदा विनायक पोचल्यात. नाही तर बऱ्याच टीममध्ये असे खेळाडू असतात, विकेट किपर फक्त नावाला उभा असतो, बाकी काही करत नाही. पण एक विकेट किपर जो असतो ना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, खास करून असं लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपण MS ला पाहिलंय, पण त्या टीमचा कदाचित एक थिंक टँकर असतो. एक गेम स्ट्रॅटेजी जो बनवतो ना, तो विकेटच्या मागे जर चांगला यष्टीरक्षक आहेत
त्याच्याला जास्त क्रिकेट कळतं, समजतं, उमजतं, त्याचा फायदा टीमला होत असतो. ओ आता चेंडू थोडासा निसटलाय. पंच इशारा करतात. पंच काय इशारा करतील बघूया. नो बॉल. नो बॉल. पंच चला पंच इशारा करतील आपल्यावर. यस इज नो बॉल. धापलकावरती एकदा नजर टाकूया. 19-19 दोन काढले ना, दोन आले ना, 19 झाले ना. दोन चेंडूचा खेळ झालाय. 19 एक गडी बाद 19. ओ हो पुढचा चेंडू तुम्ही मागे खेळलात भाई. आगेवाले को पीछे गए. पुढ्यातला चेंडू होता, तुम्हाला पुढे खेळायचं होतं, मागे गेलात आणि इतके मागे गेलात का चेंडूही मागे निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. हे तंत्र आहे. तंत्र थोडंसं उघडं पडलंय. टेक्निक थोडीशी चुकलेली आहे. आता स्लॉक केलाय पण फटका फसलाय. दया याच्या अगोदरचा चेंडू तुम्हाला अटेम्प्ट करायचा होता. अख्खी पूर्ण पब्लिक इथे सांगते की भावा याच्या अगोदरचा चेंडू तुम्हाला खेळायचा होता. चुकीची निवड आणि या वेळेला गडी बाजूला विकासला परतावा लागले पॅव्हलियनच्या दिशेनं. मचाएंगे क्या बोले सब लोग मेरे बनता है मालूम है ना. मचाएंगे जो नहीं नाचते उसको भी नचाएंगे. Let's do it. Hey, hey, hey. मालूम है तो सुन. मामा बंदे बोले कल्लू बन जाऊंगा. चाहे तो तेरा. थोडीशी निवड चुकली कदाचित विकास यांची. कारण आवड आणि निवडमध्ये एक सूक्ष्म रेषा असते. जे आपल्याला आवडते ते निवडायला हवं, पण जे योग्य आहे तेही निवडायला हवं. तुम्हाला कदाचित त्याच्यामध्ये थोडासा कमी पडला. परतावा लागलाय. कल्पेश येतोय. श्यामनं या षटकामध्ये 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्यात आणि त्याने सांगितले बाई गेल्या वर्षीचा तो फॉर्म आहे ना माझा, तो अजूनही कायम आहे. गेल्या SPL सीझन 4 मधला अगदी फॉर्म तो कायम आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर कटर चेंडू हाताळला. पडला का मागे निघून गेलाय. पहिलं षटक आलं होतं 14 धावांचं. या षटकामध्ये देखील धावा आल्या होत्या. धावा धापलकावरती येत्या. 19 धावा धापलकावरती. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. कल्पेश दुसऱ्या बाजूला. पवन नॉस्ट्राईक केले आहेत. चर्चा करतात आपल्या सहकार्यासाठी. नक्कीच हौसला अफजाई अर्थात आपल्या सहकार्याला सांगतात की तुझ्याकडे क्षमता आहे, थोडासा वेळ घे, पाहिजे थोडासा टाइम घे, पण टाइमावरती बरोबर खेळ कर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. अपिश खेळाय. चेंडू वाईटिश लॉंग ऑफला जातोय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेल. चेंडू चालला सीमारेषा पार. चौकार. बहुत समय बाद लड़की पे गाना, गाड़ी और दारू यही दिखाना. देखी तरीका है प्यार दिखाने का. जेब में ना थोड़ी सी भी तेरे पे गाना. तू हाई फाई लेकिन मैं फोकड़ के वाईफाई पे बैठा हूँ. नाम तो बता डालू बलिया प्रेम से ही करे बात साथ साथ खाली हर रात बहुत थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपताना धावा धापलकावरती 23-23 धावा धापलकावरती आहेत. हा विनर मधली लढाई आहे आणि त्यानंतर पहिला सामना ज्या 2 संघांनी गमावलाय त्यांनी देखील रेडी राहायचं आहे. क्वालिटी बॉईज आणि रुद्राणी एंटरप्राइजेस या 2 टीमने देखील रेडी राहायचं आहे. क्वालिटी बॉईज आणि रुद्राणी एंटरप्राइजेस. अगदी रुद्राणी एंटरप्राइजेसने अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती असताना तो सामना गमावलाय. चर्चा त्या टीममध्ये देखील चालली की कुठे मिस्टेक झाली, कुठे आपल्या टीमची चूक झाली, त्या दिशेने चर्चा त्यांची चालले. क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी रोनक.
3चे षटक हाताळताना रौनक सज्ज होतील. स्ट्रायकर यांना फलंदाज पवन. फटका फसलाय बराच थोडस दूरवरती आहे. थोडस लांब होता जरी बहुतेकांना वाटलं की बा तिथे श्याम यांनी प्रयत्न का केला नाही, पण थोडासा लांब होता. श्याम इथे पाहतायत अभिनय त्यांना काही इशारा करतात. लांब होता थोडासा. ऑफस्टॉपच्या बाहेर येऊन चप्पल येऊन स्कूप करायचं होतं चेंडूला, सक्सेस होत नाहीयेत. थोडंसं प्री डिटरमाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. कदाचित अजूनही जर पाहिलं ना तर त्या लेंथला पिक करताना थोडेसे कमी पडल्यात. फलंदाज जर पाहिलं तर कल्पेश लेंथला अजून पिक, एक चांगला फटका त्यांनी दाखवलाय उजव्या यष्टीच्या बाहेर लॉंग ऑफ आणि कव्हरच्या त्या दिशेनं ठोकलेला चौकार आपण पाहिलाय. आता वेळ घेतलाय, थोडासा वेळ घेतला, टाइम घेतलाय. एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त बॉर्ड लाईन जवळ, डीप स्क्वेअर लेग, एक थोडासा लॉंग लेगच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, ऑफ साइडला शॉर्ट थर्डमॅन, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर. वेगवान चेंडू ऑन द टॉस खेळायचा होता. चेंडूला एसटीच्या हाताला लागून चेंडू फील्ड केला जाईल. 22चा इशारा होता पंचाकडनं. एक धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. पवनची खेळी महत्वाची राहणार आहे या सामन्यामध्ये. 25 धावा झाल्यात. 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. आणि धावा आहेत धाव फलकावरती 25. 25 दोन गडी बाद 25 धावा. आडव्या बॅटनं उजव्या एसटीच्या बाहेरनं अगदी ड्रॅग करून चेंडूला खेळाय. श्याम पोचल्या चेंडूवरती. थ्रो येतोय, थ्रो बरोबर. अगदी थोडीशी चालाकी दाखवली ती श्याम यांनी. ज्या पद्धतीने ते गेले होते नॉन स्ट्राईक एंडला वाटलं स्ट्रायकरला थ्रो फेकेल, पण श्याम यांनी प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं होतं. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जरूर आला होता, पण तोपर्यंत बघूया रिप्ले मध्ये काय घडलं होतं. हा फटका खेळला होता, धाव घेण्याचा प्रयत्न, त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला थ्रो आणि अगदी वेळेवरती डाईव्स लगावले. अगदी वेळेवरती डाईव्स लगावले ते पाहण्याचा प्रयत्न. ट्वेंटी 26 धावा धाव फलकावरती आहेत. अशा वेळेला थोडीशी आपण बघितलं दुखापत झाली की काय, पण फिजिओथेरपीची पण भूमिका महत्वाची आहे. कारण डॉक्टर मध्ये गेले होते स्वप्नील. स्कोर आलाय 2 गडी बाद 26 धावा. 2.4 षटकांचा खेळ झाला. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पवन खेळतात 3 वरती, कल्पेश खेळतात 4 वरती. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू चालला. वाईट स्ट्रॉंगला क्षेत्ररक्षक आहे श्याम विवेकानं चेंडू परत होत आहे, तर संधी देणार नाहीये. आता धावणार नाहीयेत, कारण मागे एक वेळा थोडीशी जी मिस्टेक होता राहिली होती, त्याच्यामुळे आता धावणार नाहीयेत. थोडासा डर आहे भाई, डर आहे. कारण श्याम चांगली क्षेत्ररक्षण करतात. आपल्यालाही भीती वाटते ज्यावेळेला आपण ट्रेनने प्रवास करतो, तिकीट काढत नाही, मग प्रत्येक सफेद शर्टनं काली पॅन्टवाला टीशी वाटतो. तसा आपल्याला डर असतो थोडा, प्रत्येक जण घाबरतो. त्याकरता तिथे चेंडू गेला थोडा डर आहे भाई. आपण घाबरतो बाबा, हा टीसी आहे का, तो टीसी आहे का, थोडासा डर आहे. ऐसा डर आहे थोडा मन में. धावा धाव फलकावरती येते 27. 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील. अगदी एक रिक्वायरमेंट आहे, मोठ्या फटकेची रिक्वायरमेंट. थोडेसे थांबले रौनक भाई, रुके, थोड़ा सा वक्त लिया है उन्होंने.
क्या वक्त का सही इस्तेमाल वो करेंगे या वक्त का सही इस्तेमाल बल्लेबाज करेंगे? कोण फायदा उचलणार? कारण ना वेळ अशी असते ना बाबा, वेळ दिसत नाही पण दाखवते भरपूर. वक्त दिखता नहीं लेकिन दिखाता बहुत कुछ है और वक्त सिखाता भी बहुत कुछ है. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता उजव्या बाहेर, फिल्डिंग चांगली झाले पॉइंटला. हे सर्व नवीन यंगस्टर खेळाडू आहेत आणि त्याच्या ज्यावेळेला पॉइंट कव्हरला फिल्डिंग करतात, शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग करतात आणि बॅटचं फेस जसं ओपन केलं होतं, फटका खेळण्याचा प्रयत्न. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. धाबा धापलकावरती 2 गडी बाद 28 आहेत. यानंतरचा होणारा मॅच 2 टीम आपण रेडी राहा. क्वालिटी बॉईज आणि रुद्राणी एंटरप्राइजेस अगदी इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. 3 षटकं संपल्यात, 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धाबा धापलकावरती 28. मुझ पे सुरूर है, असर तेरा ये जरूर है, तेरी नजर का कसूर है. आता से तू क्यों दूर है, ये इश्क का जो फितूर है, नशे में दिल तेरे चूर है. अब तो होश ना खबर है, ये कैसा असर है, होश ना खबर है, ये कैसा असर है, तुमसे मिलके बाद दिल भर, तुमसे मिलके बाद दिल भर. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया शिरगाव प्रीमियर लीग 2026 पर्व 5वं आणि या 5व्या पर्वामध्ये आलेल्या सर्वांचं करूया या प्रजासत्ताक दिनांच्या दिवशी सहर्ष स्वागत आहे. जसं भारताच्या दृष्टीने म्हटलं जाय तर जसं 26 जानेवारी 15 ऑगस्ट हे दिवस फार महत्त्वाचे आहेत आणि त्यापैकी आजचा दिवस प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय. 3 षटकांचा खेळ, धावा धापलकावरती 28, 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि आता गोलंदाजीमध्ये बदल होतोय. प्रताप गोलंदाजीसाठी सज्ज होतील. पवन स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला कल्पेश. जसं एक्सप्रेशन आहे बहुधा झेल सुटलाय की काय डाव्या बाजूला, कारण चेंडू ट्रॅव्हल होत होता. चेंडू जसा पडला तसा थोडासा ट्रॅव्हल होत होता चेंडू आणि तसा झेल टिपणं कधी कधी थोडंसं कठीण असतं. रिप्ले पाहिलं कदाचित लक्षात येईल, थोडासा ट्रॅव्हल होतो ज्यावेळेला वेग पकडतो. असं झेल टिपणं कधी कधी विकेट किपरला रिफ्लेक्शनला वेळ कमी असतो. शेवटच्या क्षणी कदाचित जी बोटं उलट्या बाजूला फिरली त्याच्यामध्ये दिशा भरकटली. वाईट बॉलचा इशारा आलाय. शेवटच्या क्षणी जर आपण पाहिलं तर ती बोटं थोडीशी फिरली, फिंगर जे उलट्या बाजूला फिरले गेले होते त्याच्याने दिशा भरकटली आहेत. पण योग्य दिशेने बॅटिंगही व्हायला हवी. 2 षटकांचा खेळ बाकी आहे म्हणजे 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता परफेक्ट लाईन आहे. अगदी बीट करतायत. फलंदाजाला रीड करून गोलंदाजी चाललेली आहेत. जसा फलंदाज विचार करतोय गोलंदाज देखील, बॉलर देखील तसाच विचार करतोय. गाणं आहे ना, जहा तेरी नजर आहे मेरी, जहा मुझको खबर आहे. फलंदाज तुमची नजर जिकडे आहे मला माहिती आहे, त्याकरता नजरेपासून लांब खेळवलाय, दूर खेळवलाय मागचा चेंडू. पण कब तक बचोगे भाई, कधीपर्यंत तुम्ही सकमा देणार? पवन आहे आणि पवनच्या बॅटमधनं उत्तुंग असा षटकार. थँक्यू. म्हटलं की पवन आहे थोडंसं आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला बरोबर टप्प्याला ओळखला आणि त्यानंतर पाठीमागे जात या चेंडूला पाठवले सीमारेषा पार. षटकार 35 धावा धापलकावरती आहेत. जास्त वेळ घेऊ नका, जास्त टाइम घेऊ नका. आजचा फायनलचा डे आहे. आज फायनल डे आहे. एक सामना अतिरिक्त खेळवायचा आहे. फायनल मॅच अजून एक्स्ट्रा मॅच खेळवायचं आहे. त्याच्याकरता आपल्याजवळ पर्याप्त वेळ उपलब्ध असायला हवा. म्हणजे 1 तासाचा अवधी शेवटी राहायला हवा. कालचं शेड्यूल 5:30च्या आसपास संपले. आजचं शेड्यूल 5 वाजण्याच्या आसपास संपायला हवं, म्हणजे जेणेकरून शेवटचा मॅचसाठी 1 तास आपल्याजवळ शिल्लक राहील. टॉस स्टॉप
पण फायदा उचलू शकले नाहीयेत. बॅट थोडी हातामध्ये फिरली की काय, अगदी फुलटॉस बॉल होता, आमंत्रण होतं, इन्व्हिटेशन होतं, स्वीकारला नाहीयेत आणि गडी बाद. पवन डिपार्ट्स गॉन. चैन खो गया है, कुछ तो हो गया है, चैन खो गया है, कुछ तो हो गया है, तुमसे मिलने के बाद दिलबर, तुमसे मिलने के बाद दिलबर. थँक्यू. रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल, फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉलवरती हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि हा फटका खेळताना जर पाहिलं ना तर जो बॉडी बॅलन्स किंवा थोडेसे जे बॉडी बॅलन्स कदाचित गेला, त्याच्यामुळे तितकी ताकद ते झोकू शकले नाही आहेत. 35 धावा धापलकावरती आहेत. उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता, कट करायचा होता चेंडूला. शॉर्ट थर्डमॅन एक धाव या चेंडूवरती पूर्ण होतील. 3.5 षटकांचा खेळ. धावा धापलकावरती 36, 3 गडी बाद, 36 धावा धापलकावरती आहेत. शेवटचा चेंडू आहे, चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. कल्पेश एका बाजूला बॅटिंग करतात. 5 वरती नुकतेच प्रकाश देखील आल्यात. प्रकाश नॉन स्ट्राईक घेतला. शेवटचा बॉल या चौथ्या षटकातील शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. जास्त जोर लावला, जास्त जोर लावला. दिशा भरकडली पुन्हा एकदा. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा होतोय. एक अवांतर धाव पुन्हा एकदा ऍड होईल. रिलीज ऑफ द डिलिव्हरी जो एक्स्ट्रा जोर लावला आणि त्याच कारणासह चेंडू स्वेर लेग स्टंपच्या बाहेर हाताळला गेला होता. उजव्या यष्टीच्या बाहेर, उजव्या यष्टीच्या बाहेर अगदी हवेमध्ये जो चेंडू सोडला ना त्याच्यानं चकित केलं, बीट केलं गेलं फलंदाजाला. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपताना 37 धावा धापलकावरती आहेत. शेवटच्या एका षटकाचा खेळ बाकी आहे. यानंतर होणारा मॅच रुद्राणी एंटरप्राइजेस आणि त्यांच्या समोर असतील क्वालिटी बॉईज. करती हो रानी क्यों इतने बहाने, अरे हम तो कसम से है तेरे दीवाने. करती हो रानी क्यों इतने बहाने, हम तो कसम से है तेरे दीवाने. क्योंकि तुम पर हम हैं, मजबूत जोड़ है, टूटेगा नहीं. तुम पर हम हैं अटके यारा, दिल भी मारे झटके. थँक्यू. क्यों बघा टायमर कदाचित सेट करावा लागेल असं आयोजकांचं देखील म्हणणं आहे. कारण सगळे जर आपण एकत्र प्रत्येक ओव्हरला जर व्हायला लागले तर प्रत्येक ओव्हरमध्ये 2 ते 3 मिनिटं वेळ एक्स्ट्रा जातील. 5 ओव्हरसाठी 10 मिनिटं तुम्ही एक्स्ट्रा घेणार आहात आणि मग 10 मिनिटं 6 सामने जेव्हा संपतील ना त्यावेळेला तो 1 तास होईल. तर वेळेचं थोडंसं भान ठेवा. वेळ महत्त्वाची आहे. ही स्पर्धा तुम्हा खेळाडूंसाठी आहे. शिरगाव प्रीमियर लीग शिरगावच्या खेळाडूंसाठी आहे. तुमच्या प्रतिभेला न्याय देण्याचा प्रयत्न इथे केला जाणार आहे. फक्त वेळ जास्त जाणार नाही वाया याची काळजी घ्या. शेवटचा षटक हाताळण्यासाठी यश चर्चा त्यांनी केली गेली ती शेवटचं षटक कोण हाताळणार, कोणाच्या हातामध्ये हा चेंडू द्यावा. कारण मागचा सामना जो झाला होता अटीतरी झुंज त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी चेंजेस करून हा संघ यशोदा महाराज संघ मैदानावरती उतरला. शेवटची ओव्हर आहे. धावा धापलकावरती येते 37. शेवटचे 6 चेंडू आहेत. धावा 37. आकोटाप्याचा चेंडू होता. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या थोड्या वरच्या बाजूला चेंडू लागलाय. डीप ओव्हरनं क्षेत्ररक्षक येतील. शॉर्ट फायनलिंगचा क्षेत्ररक्षक जाईल. डाव्या बाजूला 2 क्षेत्ररक्षक आले होते. एक शॉर्ट फायनलिंगचा क्षेत्ररक्षक आला. डीप स्क्वेअरचा क्षेत्ररक्षक देखील आला होता. 2 धावा ऍड होतील स्कोरबोर्डमध्ये. 39 39 धावा धापलकावरती आहेत. अकोटाप्याचा चेंडू होता. कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचा. थोडंसं उलट्या बाजूला फिरले. 2 धावा 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करतील. सगळ्या गोष्टी होतात. तर हा चेहऱ्यावरती स्माईल आहे यशच्या. 2-2 धावांनी धापलं पुढे चाललंय. 41 41. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 मध्ये किती रन बनतील चर्चा प्रेक्षकामध्ये, चर्चा व्यासपीठावरती, चर्चा मैदानावरती आहेत. 4 चेंडूवरती किती रन यायला हव्या. 8 10 12 15
अजून बॅटच्या कडे लागला. एसटीएक्सच्या डोक्यावरनं जातोय. फ्लाइंग शिफ्टच्या दिशेने चेंडू गेलाय. एक धावा ऍड होईल स्कोरबोर्डमध्ये. 42 42 धावा. मयूर कांबेरे यांच्याकडनं एक कॅश प्राइज झालाय. लागोपाठच्या 2 बॉल 2 षटकारासाठी 500 रुपये. 2 चेंडूवरती 2 सिक्सर. बॅट स्विंग भरपूर जोरात केली होती. स्ट्राईक रोटेट करायचे आणि स्ट्राईक रोटेट करताना धावबाच्या स्वरूपात गडी बाद. .4 षटकांचा खेळ. धावा धापलकावरती 42 आहेत. अगदी टिचून मारा करतायत यशोदे महाराजचे गोलंदाज. संधी देण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. आणि चला न्यू बॅट्समन लवकर या. जी कहाणी फिल्डरसाठी आहे ती कहाणी तुमच्यासाठी देखील आहेत. फलंदाज बाद होतोय, सर्कलच्या बाहेर येतोय, तोपर्यंत आपण आतमध्ये येणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. आखोटाप्याचा चेंडू होता. आखोटाप्याच्या चेंडूवरती प्रहार केलाय. आखोटाप्याचा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. फिर से हम आके लड़ाने क्योंकि पर हम हैं जीवन के साथ भी जीवन के बाद भी तुम पर हम हैं अटके यारा दिल बीमार झटके. थँक्यू. आखोटाप्याचा चेंडू होता. पुढे पहिला सरसारले, त्यानंतर थोडंसं बॉडी बॅलन्स वेट थोडंसं मागे नेला आणि त्यानंतर चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग सीमारेषा पार. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं हा षटकार. 48 शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू. 50 धावांची वेस ओलांडली जाईल. 50च्या आत पार. आर पार. 50च्या आर पार. शेवटच्या बॉलवरती वायडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं, काव कॉर्नरच्या डोक्यावरनं षटकार. थँक्यू. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांचा खेळ संपताना 54 धावा झाल्या. 55 धावांचा पाठलाग करायचा. आपण टॉस केला जातोय. क्वालिटी बॉईज आणि रुद्राणी एंटरप्राइजेस. क्वालिटी बॉईज आणि रुद्राणी एंटरप्राइजेस या 2 संघांमध्ये होईल नाणेफेक. टॉस केला जाईल. आणि टॉस करण्यासाठी व्यासपीठ इथे उपस्थित आपण मान्यवरांना विनंती नक्कीच करूया. सन्माननीय अजितजी रोकडे जे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. महत्त्वाचा मॅच आहे. पहिला सामना दोन्ही टीमनं गमावलाय आणि या सामन्यामध्ये त्यांना विजय संपादित करायचा, अर्थात जिंकायचं आहे. त्या उद्देशानं दोन्ही टीम खेळतील. एका बाजूला क्वालिटी बॉईज आणि दुसऱ्या बाजूला रुद्राणी एंटरप्राइजेस. रुद्राणी एंटरप्राइजेस कॅप्टन अजितजी आपण या मध्यभागी. दोन्ही टीमचे कर्णधार पोचलेत. टॉस हेड इज द कॉल आणि हेड आलाय. याचा अर्थ क्वालिटी बॉईजनं टॉस जिंकला. फक्त आपला निर्णय कळवा. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. कारण दोन्ही कर्णधार जास्त काही बोलत नाही, त्याच्यामुळे ते सांगतील की स्ट्रॅटेजी काय, डावपेच काय आहेत तेही महत्त्वाचे. कारण दोन्ही टीमसाठी हा महत्त्वाचा मॅच आहे. इथे डू और डाय वाली रेड आहे. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं आहे. तर हा सामना रुद्राणी एंटरप्राइजेस आणि क्वालिटी बॉईज या दोन्ही टीमला जिंकणं आवश्यक असणार आहे. तर सुरू असलेला मॅच जिथे दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. हा सामना जिंकून थोडेसे रिलॅक्स होतील, आराम करतील. कारण 2-2 सामन्याने ते देखील थोडा सेफ झोनमध्ये जातील, क्वालिफायच्या दिशेने जातील, सेफ झोनच्या दिशेने जातील. एक हलकीशी धून ऐकूया ज्यावेळेला 55 धावांचा पाठलाग सुरू होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा धनंजय पाटील जॉईन होतील. तोपर्यंत एक DJ वरती संगीत धून. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. शिरगाव प्रीमियर लीग सीझन 5 पर्व 5.
DJ Atul. Bring it on, baby. Yeah, bring it on, baby. आगमनात माझ्या आली साधी नितळ भावना किती आलो न राहू आता चल कपल होऊ ना फक्तरी गोडीत लक्झरी गाडीत आलोय आम्ही हुडून आलिंगनाला आलिंगनाला अगं आलिंगनाला Baby, bring it on. Bring it on. Bring it on. Bring it on. चला वेलकम बॅक सर्व क्रीडा रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्गांचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. दोन विनर संघामध्ये सुरू असलेला मॅच आहेत. एका बाजूने यशोदा महाराज, दुसऱ्या बाजूने 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस. एका बाजूने हेमंतदादा पाटील, दुसऱ्या बाजूने मंगेशजी पाटील यांचा संघ तुम्हाला एकमेकांच्या अगेन्स्ट अगदी पाहायला मिळतोय. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येत आहेत विकास पाटील, स्ट्रायकरवरती प्रथमेश भोईर. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रकाश चुकी करताना पाहायला मिळतात. एक धाव मात्र कंप्लीट होत आहेत. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या 1. पुढचा बॉल पंच बोलतायत किशोर सर, दर्शवतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावपलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 2. पुढचा बॉल पटका खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल खाली राहिला. सरळ विकेट किपरच्या दिशेने कल्पेश पाटील यांच्या हातामध्ये जातोय. किट्टूच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. 2 बॉलचा खेळ संपला. धावा 2. 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस वर्सेस यशोदा महाराज या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच. जिंकेल तो पुढच्या अगदी मॅच खेळण्यासाठी मात्र दाखल होईल. परंतु चांगली गोलंदाजी विकासकडे तो अनुभव आहे. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघासाठी इतकी वर्ष क्रिकेट खेळताना जसं महेश पाटीलचा उल्लेख केलात, अजयचा उल्लेख केलात, विकासचा उल्लेख केलात, काही असे खेळाडू आहेत नामांकित खेळाडूपैकी ते सध्या मैदानाच्या मध्ये दिसत आहेत. परंतु समोर प्रताप, जय बजरंग शिरगाव संघासाठी ज्याला क्रिकेट खेळताना पाहिला. संजय कनेरा फिल्डिंग करतोय त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट होत आहेत. एका धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 3. बॉल फेकून झालाय 4. आदरणीय परशुराम म्हात्रे साहेब सध्या आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. धवल पाटील यांना आपण पाहत आहेत सध्या मंचावरती विराजमान आहेत. परशुरामजी गावडे साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. धवलजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. भीमराज म्हात्रे आणि अनिकेत म्हात्रे सध्या आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. मिळता धावा 4. चुकार. चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावरती 7. पाटला करायचा मैदानावरती 55 धावेंचा पहिला 5 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज विकास तयार. प्रथमेश बोईरसाठी फटका खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक
त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. घेतलाय झेल, संपलाय प्रथमेश भोईरचा खेळ. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाव आहे 7. टीम यशोदा महाराजा संघाची धावसंख्या आपण पाहू शकतायत. 24 बॉलचा खेळ बाकी आहेत. 48 धावेची गरज. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाका 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 लाका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाका 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 लाका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाका 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 लाका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाका 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 लाका. थँक्यू. चला चला, इतका वेळ का जातोय? बॅट्समन पॅड बांधतात, ग्लोव्स घालतात, नक्की काय करतात ते पाहणं गरजेचं आहे. आणि कोण आलाय? घनश्याम भोईर आलायत. घनश्याम अशोक भोईर. इतका टाइम का घनश्यामने घेतला याच्यावरती देखील चर्चा होणार आहेत. काल समालोचन कक्षामध्ये एक सामना आपण समालोचन करताना पाहिलं होतं. संपूर्ण दिवसामध्ये 1 ओव्हरचा खेळ संपला. धावा 7. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावा 7. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 48 धावेची गरज. 24 बॉलमध्ये 48 धावेची गरज. स्वप्नील आज थोडा खुश दिसतोय. काल पराभूत झाल्यात, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. काल स्वप्नील मॅच हरल्यानंतर तो JDR रायपाडा संघासोबत शेवटी नाचताना पाहायला मिळाला होता. चला मॅचकडे बोलूयात. 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार झालात. पवन सुरेश घरात. वाघोबा खंडारपाडा संघाचे खेळाडू समोर आपण पाहिलं तर प्रताप. पवनचा पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा बॉल. पंच झाकीर सर वळतायत, दर्शवतात वाईट. एक्स्ट्रा रन आले. धावसंख्या धावफलकावरती 8. पाटलाग 55 धावेंचा सुरू आहे. यशोदा महाराज वर्सेस 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस या 2 संघादरम्यान सुरू असणारे मॅच. त्यानंतर रुद्राणी एंटरप्राइजेस आणि क्वालिटी बॉईज दोन्ही पराभूत संघ तुम्हाला अगदी एकमेकांच्या आमने सामने पाहायला मिळतील. फटक्या खेळा ऑन साईडला. टायमिंग तितके करू शकले नाहीत. बॉल चाला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. कल्पेश जोपर्यंत बॉल फील्ड करेल. एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहिलीत तर धावफलकावरती 9. पुढचा बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला. फटका समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बीट होताना चेतनही चुकलायत. 2 खेळाडू चुकी करताना पाहायला मिळत आहेत. आधी चुकले हिमांशू, त्याच्यानंतर चुकले चेतन. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. चुका म्हणजे रात्रीच्या 12ला संपूर्ण गावामध्ये कसा फेरफटका मारायचा तो घुंगरूची काठी घेऊन. जणू दत्त रूपी अवतार, खंडोबाचा अवतार, तो संपूर्ण गावाचा रक्षक म्हणून ज्याची ख्याती आहे असा सिरगाव गावचा ग्रामदैवत यशवंता देव ह्याच्यावरती नवीन गीत सादर करतो. गाणं ऐकूया. अलकेजी पाटील यांच्या आवाजामध्ये अगदी ते गाणं आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1.2 चेंडूचा खेळ संपलात. पवन घरत यांच्या अगदी गोलंदाजी पवन खूप चांगली केली होती, परंतु त्या ठिकाणी मिसफिल्ड. तो फायदा झालाय. पुढचा बॉल हलक्यानं ड्राईव्ह केलाय. घनश्यामला माहित आहे या कंडिशनमध्ये काय करायचं. स्ट्राईक रोटेशन करायचे आहेत. थांबायचं मैदानाच्या मध्ये. जबाबदारी मोठी आहे यशोदा महाराज या टीमची. ती जबाबदारी अगदी तो खांद्यावरती घेऊन हेमंतदादा पाटील यांचा संघ खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 14. 1 गडी बाद. येणारे 21 बॉल. रन करायचे 41. लेदर क्रिकेट सारखी बॅटिंग सध्या करतोय. आणि यापूर्वी घनश्याम भोईर सुरुवातीला लेदर क्रिकेट खेळायचा. अपील झाले होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. दुसऱ्या एंडला घनश्याम भोईर डेंजर झोन वरती धावत होते. पुन्हा डायरेक्ट हिटची संधी. पवन तर हिट करण्याचा प्रयत्न अगदी प्रॉपर केला, कारण माहित होते ती मोठी विकेट होती. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चेतन डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला आणि तिथे आपण पाहिलं तर एक धाव लेग बाईज
च्या माध्यमातून येत असताना आपण पाहू शकतायत धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 15-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जसं उल्लेख होतो की मुख्य रस्त्यावरती आपण पाहिलं तर सध्या त्या भरपूर ऑटो रिक्षा जात आहेत, कारण द्वारकाधीश मंदिर या परिसरामध्ये आपल्याला खास करून पाहायला मिळतात. आणि एक प्रसिद्ध मंदिर म्हणून तिथे आपण पाहू शकतात. सकाळपासून 26 जानेवारीचा दिवस, प्रजासत्ताक दिनाचा दिवस, सुट्टीचा दिवस, 77वा प्रजासत्ताक दिन आज आपण सर्वजण साजरे करत आहोत. फटका हवेमध्ये खेळलाय घनश्याम भोईर यांच्या बॅटमधून. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, कडक बेधडक सिक्सर. अन शिरगाव गावच्या वेशीवरती मंदिर हाय सुंदर. अन शिरगाव गावच्या वेशीवरती मंदिर हाय सुंदर. थँक्यू. पुढची लाईन ऐकणार आहोत, कारण गाणंही खूप महत्वाचं. जसं यशोदा महाराज संघ SPL मध्ये यशोदा महाराज संघाचा जो बोलबाला सातत्याने राहिलाय, कारण पाठीराखे पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे बसलेले आहेत. फटका हवेमध्ये खेळलाय, उंच गेलाय, दूर गेलाय का नाही गेला. क्षेत्ररक्षक विकास पाटील यांनी अगदी शरीरापासून दूर हा कॅच घेण्याचा प्रयत्न केलाय, कॅरी केलाय. आणि घनश्याम भोईर यांची मोठी विकेट, प्राइजलेस विकेट, आउट. थँक्यू. नव्यानं बटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत दयानंद पाटील. दया 21ला 2 विकेट, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 बॉलमध्ये 34 धावेची गरज. मध्ये 34 धावेची गरज आहे. 21 झाल्यात, 21 झाल्यात. 18 मध्ये 34 धावेची गरज. चेतन पाटील मैदानावरती आलाय. प्रताप स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला दया. चला मॅच सुरू करा, जास्त वेळ जाऊ देऊ नका. याच्यानंतर रुद्राणी एंटरप्राइजेस, मयूरदादा पाटील यांचा संघ आणि क्वालिटी बॉईज निलजी पाटील यांचा संघ तुम्हाला मैदानाच्या मध्ये ऍक्शन अगदी पाहायला मिळेल. SPL शिरगाव प्रीमियर लीग. फटका, पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय. हिमांशूने घेतलाय झेल, संपलाय बॅटर प्रताप मात्रेचा खेळ. विकेट डाऊन, गॉन. थँक्यू. जितकं टेन्शन त्या ठिकाणी डगआउट, खास करून खेळाडू कक्षामधून प्लेअर येत नाही ना, तितकं जयला टेन्शन आलंय. कारण की तो इथून वाकून वाकून पाहतोय कोण येणार आहे. जय घरात टेन्शन मध्ये सध्या तो दिसतोय, परंतु विकेट आलाय. 21ला 3 विकेट. चला बॅट्समॅन पाठवा. इतका वेळ का जातोय? बॅटर पाठवण्यासाठी तो स्टेडियम मधून उतरतोय का हेही नाही माहित पडत. चला बॅट्समॅन येऊ द्या प्लीज. चला घाई करा. एक विनंती सर्व टीमला आहे, प्लीज आपण खूप चांगलं क्रिकेट खेळता नो डाऊट. फक्त एक सर्वांना विनंती आहे, ज्यावेळी तुमचा एखादा बॅटर आउट होईल त्यावेळी दुसरा बॅटर मैदानावरती कशा प्रकारे जाता येईल याच्यासाठी प्रयत्न करा. ऑलरेडी ठरवून ठेवा की नेक्स्ट नंबर कोणाचा आहे, पुढचा बॅट्समॅन तुमच्या टीमचा कुठला जाणार आहे, त्यामुळे ते ठरवून ठेवा. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये विश्वनाथ भोईर. विश्वनाथ भोईर मॅन फ्रॉम कुंभारपाडा येथील असलेला खेळाडू आहेत.
शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, मैदानावरती चेतनची अगदी दर्जेदार गोलंदाजी, आणखीन एक विकेट, दुसरा विकेट. दिन बने हफ्ते रे हफ्ते महीने महीने बन गए साल आके जरा तू देख तो दे क्या हुआ है मेरा हाल 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 थँक्यू. चेतन पाटीलनं त्या वाघोबा चषक कसराळीमध्ये केलेली गोलंदाजी आपण प्रत्येकानं पाहिली होती आणि ज्या पद्धतीने त्या वाघोबा ग्रुप कसरालीमध्ये शिरगाव स्पोर्ट शिरगावच्या माध्यमातून गोलंदाजी केली होती, तसं कालच्या एका गोष्टीचा उल्लेख झालाय. सध्या हॅट्रिक ऑन आहे, हॅट्रिक वरती पोहोचलाय गोलंदाज. काल 2 हॅट्रिक आपण प्रत्येकानं या मैदानावरती पाहिल्या होत्या. एक हॅट्रिक होती महेश पाटील यांच्या नावी आणि या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक काल दर्पण भगत. जवळपास दर्पणनं 4 विकेट घेतले होते, डबल हॅट्रिक घेतली होती. दर्पण भगतची ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत होती. 21.4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.2 चेंडू खेळ संपले आहेत. हॅट्रिक ऑन आहेत. तिसरी हॅट्रिक का या स्पर्धेतील मात्र पूर्ण केली जाईल का? काल या स्पर्धेमध्ये लेफ्ट आर्म गोलंदाज वाघोबा खंदरपाडा संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर जेडीआर रायपाडा संघासाठी खेळताना काल जतीननं देखील दिवस गाजवला. लेफ्ट आर्म गोलंदाज म्हणून जतीनला पाहिलं, त्यांना बॅटिंगही केलीत, जसे चेतनच बॅटिंग केलेत, गोलंदाजी केलेत. त्यामुळे कदापि हे 2 खेळाडू या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वोत्तम चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. चेतनचा बॉल हलूवरपणे चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलाय. रोनकला माहित आहे बाबा या कंडिशनला काय करायचं आहे, कारण जय बजरंग शिरगाव मध्ये खेळताना रोनकलाही पाहिलाय, चेतनलाही पाहिलाय. त्यामुळे ती कंडिशन जाणतात मैदानाच्या मध्ये. धावसंख्या धावफलकावरती 22 ला 4 विकेट. हे षटक मॅच अगदी रूपरेषा बदलणार असणार आहेत, कारण येणारे बॉल आहेत 15 बॉल मध्ये रन करायचे 33. आदरणीय नितीनदादा गावड्यांचं आगमन होतं सण पाहायला मिळतात. अग्री कॉमेडी किंग आपलंही सहर्ष स्वागत आहे. हवेमध्ये खेळलाय फटका, उंच गेलाय, दूर गेलाय का? दूर नाही गेला, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. घेतलाय झेल पवन. मैदानावरती संपलाय खेळ दयाचा. ले गई दिल मेरा मन चली, ले गई दिल मेरा मन चली, खली बली खली बली खली बली ले गई दिल मेरा मन चली, ले गई दिल मेरा मन चली. लकी थँक्यू. यश पाटील, यश जनार्दन पाटील मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. 22 ला 5 विकेट, 2.4 चेंडूचा खेळ संपला. 14 बॉल मध्ये 33 धावेची अजून गरज आहे. चेतन मैदानावरती म्हणून म्हटलं ना की चेतन हा असा एक गोलंदाज आहे जो कधीही कुठल्याही श्रेणी कुठलाही मॅच पलटू शकतोय. जसं नुकताच एक स्पर्धा आम्ही वाघोबा ग्रुप चषक कसराळीची स्पर्धा केलीत, तिथे शेवटचा अगदी मॅच रंगला होता आणि संपूर्ण दिवसामध्ये शिरगाव स्पोर्ट शिरगाव संघाच्या माध्यमातून महेश पाटीलनं तर चांगली गोलंदाजी केली होती, पण त्याला अगदी खांद्याला खांदा लावून कुठल्या गोलंदाजानं गोलंदाजी केली असेल तर त्याचं नाव होतं चेतन पाटील. जसे जय गावडेची बॅट आपण त्या स्पर्धेमध्ये बोलताना पाहिली होती, तशा पद्धतीची गोलंदाजी चेतननं केली या स्पर्धेमध्ये. बावीस 5 गडी बाद. सफल झाले, खेळण्याचा प्रयत्न केला, आधी सफल जास्त बाहेर आले होते. हे षटक मात्र आपण पाहिलं तर व्हाईट बॉल पाहिला जाणार आहे, त्यामुळे पंचांना आता या ठिकाणी पाहावं लागेल. स्क्वेअर लेग अंपायरलाच यावं लागेल.
पंचाने मात्र डिसिजन दिलं आहे व्हाईट बॉल. कारण मुख्य जी लाईन आहे त्याच्या बाहेर गेल्यानंतर ती व्हाईट लाईनच संबोधली जाणार आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 23-23. 14 बॉलमध्ये 32 धावेची गरज. या मॅचमध्ये अक्षरशः ही मॅच बदलवून टाकलं चेतन पाटीलने. जसे चेतन पाटील मैदानावरती आले तसा हा मॅच थोडा बदलला आहे. परंतु समोर आपण पाहिलं तर यश आणि रोनक अजूनही दोन असे खेळाडू आहेत कधी मॅच कुठलाही श्रेणी पलटू शकतायत. त्यामध्ये रोनककडे ती क्षमता आहे. चेतनचा पुढचा बॉल शपल उड खेळण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. शॉर्ट पॉईंट लेगला बॉलला थांबवलंय. सुमित पाटील आप्पा आहेत. आप्पांना बॉलला थांबवलंय. त्यांचेच बंधू सध्या दुसऱ्या बाजूने यश पाटील यांना आपण मैदानावरती पाहतायत बॅटिंग करताना. लेग बाय झालायत. लेग बायच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 24. 13 बॉलमध्ये 31 करायचे आहेत. उलटा पुलटावाला मॅच आहे. 13ला उलट केलं तर 31, 31ला उलट केलं तर 13. यशोदा महाराज वर्सेस 655 टू महालक्ष्मी एंटरप्राइजेस. या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच. हा शेवटचा बॉल निर्णायक बॉल असेल कारण स्ट्राईक इनवरती रोनक 1 बॉलमध्ये आतापर्यंत 1 रन त्याने बनवलेत. यश मात्र आपण पाहिलं तर अजून शून्यावरती आहेत कारण लेगबायची धाव मात्र त्यांना धावून कंप्लीट केलेत. 13-31. हलवारपणे हलक्या त्यांना माहीत आहेत की या कंडिशनमध्ये सिंगल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला आहे. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. येणारे चेंडू मात्र मैदानावरती शेष आहेत. 12 बॉलमध्ये रन करायच्या 30. या जावं डीज ऑपरेटर जयदीप यांच्या दिशेने ऐकत संगीत. फूलों में गलियों में गाँव की गलियों में हम दोनों बदनाम होने लगे नदियाँ किनारे थँक यू. वेलकम बॅक. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 25-25. शिरगाव प्रीमियर लीग 2026 आपण पाहतात. पर्व 5वं सीझन 5 आपण पाहतायत आणि येणारे बॉल आहेत 12 बॉलमध्ये रन करायच्या 30. पहिला 18 बॉलमध्ये 25 धावा आल्यात. प्रकाश मॅन फ्रॉम खंदरपाडा संघाचा खेळाडू प्रकाश पाटील सध्या आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक इनवरती रोनक पाटील. मैदानाच्या मध्ये एक दर्जेदार खेळाडू आहेत रोनक लक्ष्मण पाटील. त्यांना तुम्ही स्ट्राईक इनवरती पाहू शकतायत. याच मैदानावरती शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आयोजित आपण शिरगाव चषक पाहिला होता. त्यावेळी रोनक पाटीलची बॅट आपण बोलताना पाहिली होती. एक इनिंग त्याची महत्वाची होती. पहिला बॉल लोअर फुलटन समोरच्या दिशेने फटका हिट केलाय. क्षेत्ररक्षक आलाय. पवन चेतन आला तिथून फिल्डिंग केलंय चेतन. दुसराचा प्रयत्न. धावचीची संधी. थर्ड अंपायर कडे आता डिसिजन आलाय. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न आता. तिसऱ्या पंचाने पाहिलं आणि सांगितलंय OUT आउट. बॅटरला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल कारण अशा क्रुशियल मोमेंटला आता तसं तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली होती आणि बरोबर काही लांब होते बॅटर यश पाटील. त्यामुळे ते डिसिजन पंचांच्या माध्यमातून देण्यात आल्यात. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सिद्धार्थ गावडे. प्रकाश पाटीलनं 3 विकेट अगदी कशाही पद्धतीने मिळवले तरी अक्षय घरत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक प्रकाश यांच्यासाठी असणार आहे. प्रकाश समोर आपण पाहिलं तर रोनक फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. मोठी विकेट. हो
जसं पारितोषिक अक्षय घरत त्यांच्या अगदी माध्यमातून लागलाय ना, तशीच मात्र विकेट मैदानावरती आलायत. रोनक पाटील मैदानावरती आउट. गॉन. मुंबईची बाई तुझ्या बेफिकर ग वाटा बेसली गावा सुट्टीचा 50चा वाटावारा खाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा दाराशी बोलतय. ए ब्रदर कवर चाललास ये मावरा घे ये ताजा ताजा बर्फांचा नाही घे जा मेले. चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल कर. थँक्यू. नव्यानं बॅटर विनायक पाटील मैदानाच्या आतमध्ये आलायत. 40 प्लसचे खेळाडू आहेत. आता ही पॉवर दाखवण्याची गरज आहे. 655 टू महालक्ष्मी इंटरबाजेचे संघ मला खुश असतील, कारण आतापर्यंत खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. परंतु अगदी येणाऱ्या कालावधीमध्ये कशा प्रकारे हा परफॉर्मन्स राहील तेही पाहण्यासारखं असेल. येणारे 9 चेंडू धाबा करायच्यात 29. फटक्या खेळल्या विनायकच्या बॅटमधून चेंडू ऑन साईडला मात्र त्या ठिकाणी खेळण्यात आला. चेतन पाटील वेगानं बॉलवर देतात. चांगली फिल्डिंग. या संघामध्ये चेतनचा रोल जसा बॅटिंगसाठी आहे, जसा गोलंदाजीसाठी आहेत, तसा फिल्डिंगसाठी आहेत. जसं पवन घरतला आपण पाहिलं, जसं चेतनला आपण पाहिलं आणि ते दाखवत आहेत. जागृत पाटील सध्या या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना. जागृत आपलंही स्वागत. फटका समोरच्या दिशेने खेळलाय, सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक संजय कणेरा, एक चूक तुमची निर्णायक ठरू शकतायत आणि तो चौकार मैदानाच्या आतमध्ये येत असताना सिद्धार्थच्या बॅटमधून 4. चौकारानं धावसंख्या धावपलकावरती 31-31. 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये येणारे चेंडू मात्र शेष आहे 7. 7 बॉलमध्ये रन करायच्या 24. 7-24. सिद्धार्थ गावडे त्याच्या बॅटमधून हा फटका पाहिला. 7 मध्ये 24 धावायची गरज आहे. प्रकाश तयार सिद्धार्थसाठी. आणखीन एक. वा 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 वा. सिद्धार्थ गावडे यांच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हायदम नायकम कुणाला घाबरत नाही. ए हायदम नायकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. थँक्यू. गाणं लागलं. वन साइडचं कोण हिरो ठरणार. काल अनिल पाटील आमचे ठरले होते, त्यांची रॉयल एंट्री झाल्यात. तिथे दीपक आहेत. खास करून आपण पाहिलं तर अनिकेत म्हात्रे यांना आपण पाहू शकतायत. बरेच खेळाडू मात्र त्या ठिकाणी पोहोचतात. शुभम आल्यात. धवलला पण पाहतायत. सर्वजण आज मात्र मॅच आनंद घेण्यासाठी प्रेमराजला पाहतायत. आता ड्रेसिंग मध्ये आपण पाहिलं तर सध्या अगदी आपण पाहिलं तर पुण्यात आता खेळाडू कक्षामधून खास करून आता आवाज येऊ लागलाय. 6 बॉलची गरज आहे. यशोदा महाराज 655 टू महालक्ष्मी एंटरप्राइजेस. चेतन आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न. स्ट्राईक घ्यायचे. ओ माय गॉड. विनायक थोडं थांबायचं होतं, परंतु विनायक धावत सुटले आणि विकेट कोणाची आलंय. सिद्धार्थ गावडेची. जे पाहिजे होतं ना तेच घडलंय. 655 टू महालक्ष्मी एंटरप्राइजेस संघासाठी विकेट कॉन. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत थँक्यू. असं वाटलं होतं की इतक्या वेळ थांबले होते, थोडं अजून थांबलं असतं तर आणखीन काय चित्र वेगळं असतं. नव्यानं बॅटर राम भावर, मॅन फ्रॉम कुंभारपाडा. राम भावर यांना आपण मैदानाच्या मध्ये पाहू शकतायत. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत 5. 5 बॉल मध्ये रन करायच्यात 18. पाच 18. गोलंदाज तयार आहेत पुन्हा एकदा. चेतन पुढचा बॉल. फटका मात्र समोरच्या दिशेने खेळलाय. स्ट्रेट पवन घरत मात्र दर्जेदार फिल्डिंग करतात. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न करायचा परंतु थांबवलाय. एका धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागलंय. 4 बॉलमध्ये रन करायचे 17.
4 मध्ये 17ची गरज, वातावरणामध्ये बदल. फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, विनायकच्या बॅट मधून बॉल चाललाय, फिल्डिंग. वा वा वा, दर्जेदार क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती करण्यात आलाय. 2 धावा येत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. 2 धाव्यांवरती समाधान. येणारे 3 बॉल धावा करायचे आहेत. 15. मागच्या वर्षीचा अगदी इमर्जिंग प्लेअर जर कोणी राहिला असेल तर तो जतीन म्हात्रे होता रायपाड्याचा, आणि त्यानं बॉल लढवलाय. टाळ्यांचा गजर रायपाड्याच्या त्या ठिकाणी खेळाडून केलं, कारण समर्थन आहे. जयदुर्ग रायपाडा संघाच्या खेळाडूला समर्थन दिलं जात आहे. 3 बॉल मध्ये 15 धावेची गरज. एका बाजूला चेतन, दुसऱ्या बाजूला विनायक. फटका खेळलाय समोर. वा, कडक स्ट्रोक. विनायकच्या बॅट मधून षटकार. अजूनही हा मॅच शिल्लक आहे का? हो आहे, कारण येणारे 2 बॉल रन करायचे 9. विनायक पाटील दाखवतायत आपली बॅटिंग कडक. शिरगाव गावच्या वेशीवरती मंदिर हाय सुंदर, अन यशवदा देव गावाचा बसलाय घोड्यावर, यशवदा देव गावाचा बसलाय घोड्यावर, यशवदा देव गावाचा बसलाय घोड्यावर. वा वा वा, काय मॅच मैदानावरती सुरू झालाय पुन्हा एकदा. अगदी हा सामना प्रेक्षकांच्या नजरा, भरपूर जण सध्या स्मार्टफोन वरती, आपल्या स्मार्ट टीव्ही वरती मॅच आनंद घेतात, कारण प्रत्येकाला मॅच पाहायचे आहेत, SPL पाहायचे आहेत, शिरगाव प्रीमियर लीग पाहायचे आहेत, आणि त्यामध्ये 2 बॉल मध्ये रन करायचे आहेत 9. 2-9 वाला मॅच आहे, दडपण आहे, प्रेशर आहेत, आणि अशा कंडिशन मध्ये कोणावरती भारी पडणार? गोलंदाज चेतन तयार, समोर विनायक. फिरवलाय बॉलला, बाहेरच्या दिशेने घेऊन गेले, आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. थोडं पुढे आले होते, खेळण्याचा प्रयत्न केला. तिथून आता सेलिब्रेशन सुरुवात झालाय. 6-5-2 महालक्ष्मी एंटरप्राइजेस. मंगेश दादा पाटील यांचा संघ आज जय गावडे आपण पाहिलं तर अगदी त्या संघाची महत्वाची भूमिका कोच म्हणून भूमिका बजावत आहेत. 1-9. आता वेगळं काही झालं तर वेगळं होणार, परंतु पाहूयात. 1 बॉल मध्ये 9 धावेची गरज आहे. चला घाई करा. 1 बॉल 9. फटका खेळलाय, पुन्हा एकदा कडक खेळलाय, षटकार खेळलाय, आणि हा मॅच काही धावेनं पराभवाच्या छायामध्ये जावं लागलाय टीम यशोदा महाराज संघाला. परंतु बॅटिंग खूप चांगली राहिली. विनायकने देखील मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर षटकार ठोकले. थँक्यू. चला हस्तांदोलन करा. महालक्ष्मी लाईनअप मध्ये आपण मैदानाच्या अगदी त्या ठिकाणून जायचं आहे. दोन्ही टीम रुद्राणी एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूने क्वालिटी बॉईज मध्ये आता मॅच सुरू होणार आहेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार तो मात्र दिला जाणार आहे. दोन्ही संघ हस्तांदोलन करतायत, कारण मैत्रीपूर्ण आपले संबंध जोपासणं गरजेचं आहे क्रिकेटच्या या खेळामध्ये. सात बॉल मध्ये 13 धावेची इनिंग खेळले चेतननं, आणि 2 षटकामध्ये 18 धावा देत असताना 3 विकेट घेतल्यात. त्यामुळे मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर चेतन पाटील. पुन्हा चेतन पाटील मॅन ऑफ द मॅच हकदार आहेत. मी चेतन भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते चेतन पाटील यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात.
थँक्यू. चेतन पाटील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचे आहेत. चेतन पाटील यांना चेतन भोईर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. चेतन पाटील यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. चेतनजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण कॅमेरामॅन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र दिला जातो चेतन पाटील यांना. चेतन दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आयोजन कमिटीमध्ये महत्वाचा वाटा ज्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत म्हात्रे